ही भारताची प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे त्या संदर्भामध्ये आपण मागच्या वेळेस आपण माहिती आपण करून घेतलेली आहे की हे समजून घेत असताना भारताची प्राकृतिक रचना ही जी आपण पाहतो की समजून घेत असताना आपण हजारो दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवरचा जो भूभाग जो होता तो कशा प्रकारचा होता, जलभाग आणि भूभाग अशा प्रकारचा होता. परंतु आपण पाहतो की जलभाग एका बाजूला होता आणि भूभाग हा एकच अशा प्रकारचा भूभाग होता. पृथ्वीवर एक आपण पाहतोय की एकच असं मोठं खंड जे होतं ते एकच मोठं खंड अस्तित्वात होतं आणि त्याच्या चहू बाजूला पाणी जे होतं ते पाण्याने व्यापलेलं होतं. आणि जो आपण पाहतो की तो जो भूखंड जो होता त्या भूखंडाला आपण काय नाव दिलं होतं, पॅन्जिया नाव असं. आपण वेगनरच्या खंडोवर सिद्धांताचा आपण अभ्यास करत असताना पॅन्जिया जो आहे त्या पॅन्जियाचा आपण अभ्यास असं नाव दिलं होतं. आपण पाहतो की पॅन्जिया असं नाव दिलं होतं. ते आपण काल आपण घेतलेलं आहे. आणि त्याच्या मध्य भागामध्ये जो आपण बाकीचा समुद्र जो होता त्या समुद्राला तेथीस असं नाव दिलेलं होतं. आणि उत्तरेकडे जे आपण पाहतो की ही जी भूमी जी आहे त्या उत्तरेकडील भूमीला आपण काय म्हणतोय, लॉरेशिया आपण म्हणतोय, किंवा त्या भूमीला अंगारा भूमी असं सुद्धा आपण म्हणतो. आणि दक्षिणेकडील जी भूमी जी होती त्या दक्षिणेकडील भूमीला आपण काय म्हणतोय, गोंडवाना भूमी असं आपण म्हणतो. आता ह्याच्यामध्ये जो तेथीस नावाचा जो समुद्र जो आहे हा समुद्र ह्या भागामध्ये होता. परंतु आपण पाहतोय की हा जो भूभाग जो आहे ह्या भूभागावरील ज्या नद्या ज्या आहे ह्या नद्या आपल्या सोबत मोठ्या प्रमाणात दगड गोटे आपण पाहतोय की वाळू ही जी आपण माती ही जी मोठ्या प्रमाणात वाळू आपण पाहतो की वाहून घेऊन येत होते. आणि कुठे साचत होतं, ह्या समुद्रामध्ये साचत होतं, ह्या समुद्रामध्ये साचत होतं. आणि नंतर आपण पाहिजे की कालांतराने आपण पाहतो की ह्या भागावर आपण पाहतो की थरावर थर अशा प्रकारचे गाळ जो आहे हा गाळ त्याच्यावर साचत होता. आणि स्तरित अशा प्रकारचे खडक जे आहे स्तरित स्वरूपाचे खडक हे निर्माण झालेले आपल्याला त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नंतर कालांतराने ह्या जो भूभाग जो होता त्या भूभागाचे तुकडे झाले. म्हणजे कुठले तुकडे झाले आपण पाहतो की हे अशा प्रकारचे तुकडे झाले. म्हणजे एक आपण पाहतोय की हे जे भूभाग जे आहे हे भूभाग कशा प्रकारचे होते, तर ह्याच्यामध्ये आपण बाकी ही अंगारा भूमी आणि ही जी गोंडवाना भूमी जी आहे ह्या गोंडवाना भूमीवर कोणकोणत्या प्रकारचे खंड कुठल्या प्रदेश येतात. आणि आपण पाहतोय की अंगारा भूमीवर कशा प्रकारचे कोणकोणते भूभाग येतात ते आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलेले होते. की आपण पाहतोय की हे जे नंतर आपण बाकी हे जे भूखंड जे आहे ह्या भूखंडामध्ये अंतर्गत हालचाली होऊन ह्याचे तळे गेलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि तळे गेल्यानंतर हे जे भूखंड होतं त्या आपण बाकी महासागर जे होतं म्हणजे तेथीस समुद्र जो होता त्या तेथीस समुद्राच्या इथं तो जो तेथीस समुद्र जे आहे त्या तेथीस समुद्राच्या इथं आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की हे जे भूभाग जो आहे हा भूभाग स्तरित खडक त्या ठिकाणी निर्माण झाले होते. आणि हे तुकडे झाल्यानंतर हे खंडांचं वहन होत होतं. आणि हे खंड आपण पाहतो की काही उत्तरेकडे गेले. आपण पाहतो की हे ऑस्ट्रेलिया खंड जे आहे हे ऑस्ट्रेलिया खंड आपण पाहतोय की पूर्वेकडे वाहत गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे जे आपण पाहतो की आशिया आपण पाहतो की आशियाकडे जाताना असणारं हे जे भारतीय उपखंड जे आहे भारतीय उपखंड कुठे गेलेला आहे तर उत्तरेकडे वाहत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे अटलांटिक महासागर जे आहे हे अटलांटिक महासागर आपण पाहतो की हे जे आजची परिस्थिती ही अशा प्रकारची आहे. वेगनाचा खंडोबा सिद्धांत समजून घेत असताना ही आजची परिस्थिती ही अशा प्रकारची आहे. आणि आपण बाकी हा जो तुम्हाला मागे नकाशा तुम्हाला दाखवला की हे जे पेंजिया हे जे भूखंड जे होतं हे एकच अशा प्रकारचं भूखंड होतं. त्याच्यामध्ये आपण बाकी लॉरेशिया आणि गोंडवाना अशा प्रकारचे भूभाग होते. आणि हे जे भूभाग आहे हे भूभाग काय झालेले आहे त्याचे मोठ्या प्रमाणात भू हालचाली झाल्यानंतर हे जे तुकडे झालेले आणि त्याचं वहन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हे भूखंड जे आहे आपण पाहतो की हे जे भूखंड भारतीय उपखंड हे उत्तरेकडे वाहत गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया खंड जे आहे ऑस्ट्रेलिया खंड पूर्वेकडे वाहत गेलेला आहे. आणि हे जे अटलांटिक खंड जे आहे हे अटलांटिक खंड दक्षिणेकडे वाहत गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहतो की त्याच्यामध्ये जो समुद्राचा भाग जो तयार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे आताच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी हे जे भूखंड जे आहे हे भूखंड अशा प्रकारचं आहे. म्हणजे हा भूभाग एकत्र अशा प्रकारचा होता ज्युरासिक पिरियड मध्ये. म्हणजे आपण पाहतो की जवळपास आपण पाहतोय की 145 मिलियन आपण पाहतोय की वर्ष अगोदर ज्युरासिक पिरियड जो आपण म्हणतो त्या ज्युरासिक पिरियड मध्ये आपण पाहतोय की ही जी परिस्थिती अशा प्रकारची होती. आणि नंतर आपण पाहतोय की
क्रेटासियो आपण पाहतो की हे जे 65 मिलियन वर्षाच्या अगोदर ही जी परिस्थिती जी आहे ही परिस्थिती अशा प्रकारची होती आणि आजची प्रेझेंट परिस्थिती भूभागाची अशा प्रकारची आहे. हे खंड आपण मागच्या वेळेस आपण अभ्यास करत होतो. हे समजून घेत असताना आपण बाकी ज्या ठिकाणी आपण पाहतोय की ह्या जो 33 समुद्र जो होता ह्या 33 समुद्राच्या इथं हे जे आपण हा जो 33 समुद्र जो आहे या ठिकाणी भारतीय भूभाग जो आहे हा भारतीय भूभाग पुढे 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 सरकत चाललेला आहे आणि हा 33 समुद्र त्या ठिकाणी वळ्या पडलेल्या आपल्याला घड्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ह्या भागामध्ये आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर हा जो उत्तरेकडे भारताच्या उत्तरेकडील जो पर्वतीय भाग जो आहे ह्या भारताचा उत्तरेकडील पर्वतीय भाग हा काय झालेला आहे तर तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण बाकी हे जे भारतीय उपखंड कशा प्रकार भारतीय जे द्वीपकल्पीय पठार जे आहे किंवा भारतीय उपखंड आपण म्हणतोय हे कशा प्रकारचं आपण पाहतोय की उत्तरेकडे सरकत गेलेलं आहे आणि प्रेझेंट स्थिती कशा प्रकारची आहे ती आपण याच्यामध्ये काल आपण अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये भारताच्या प्राकृतिक रचनेचा आपण विचार करत असताना याचे आपण 5 प्रकार केलेले होते. 5 प्रकार आपण याच्यामध्ये आपण केले होते की भारताची ही जी प्राकृतिक रचना जी आहे ही भारताची प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण विचार आपण करत असताना याचे 5 प्रकार केले. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठार आणि चौथा जो प्रकार जो होता तो किनारवर्ती मैदाने आणि 5वा जो प्रकार जो होता तो 5वा प्रकार म्हणजे काय सागरी बेटे. अशा प्रकारचे भारताच्या प्राकृतिक विभागाचे आपण प्राकृतिक 5 विभाग आपण याच्यामध्ये आपण केलेले आहे ते आपण याच्यामध्ये आपण बघितलं. आता एक भाग आपण बघत असताना भारताच्या उत्तरेकडील मैदानाच्या आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश जे आहे ते उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत होतो की हिमालय पर्वत जो आहे हा जो हिमालय पर्वत उत्तरेकडे भारताचे हे जे उत्तरेकडील पर्वतीय भाग जे आहे त्याला आपण काय म्हणतोय हिमालय पर्वत आपण म्हणतोय. आता ह्या हिमालय पर्वताला आपण हिमाद्री ह्या नावाने सुद्धा आपण ओळखतोय. त्याचबरोबर हिमवन अशा प्रकारचं सुद्धा ओळखतोय किंवा ह्याच प्रदेशाला ह्याच हिमालय पर्वताला हिमाचल असं सुद्धा ह्या वेगवेगळ्या नावाने आपण त्याला ओळखत असतोय. म्हणजे हा जो पर्वतीय भाग आहे हा कशा प्रकारचा याच्या संदर्भामध्ये काल आपण अभ्यास आपण केला की जगातील सर्वात तरुण किंवा अतिशय आपण पाहतो की उंच अशा प्रकारच्या डोंगर रांगा ह्या पर्वतीय भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण पाहतोय की हे जे पर्वतीय रांगा जे आहे ह्या पर्वतीय रांगाचा आपण पाहतो की सर्वात उंच जगातील सर्वात उंच पर्वत अशा प्रकारचा त्याचा उल्लेख केला जातोय. कारण आणि जगातील सर्वात तरुण पर्वत म्हणून सुद्धा त्याचा उल्लेख केला जातोय. कारण का याची उत्पत्ती जी आहे याची जी वाढ जी आहे ही वाढ किंवा आपण पाहतो याची उंची जी आहे ही उंची अजून सुद्धा त्या ठिकाणी वाढते म्हणजे आपण पाहतोय की आज जर आपण बघितलं सध्या आपण पाहतो की याची ज्या वेळेस आपण पाहतो की मोजमाप ज्या वेळेस आपण करतोय पूर्वी आपण पाहतोय की 8,848 मीटर उंची एवढी उंची ह्या हिमालय पर्वतामधील आपण पाहतो की हे जे माउंट एव्हरेस्ट आहे याची होती. परंतु हे जे आपण पाहतो की एव्हरेस्टची उंची जी आहे ही एव्हरेस्टची उंची दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. आज सध्या घडीला आपण पाहतो की त्याची उंची जी आहे ही उंची ज्या ठिकाणी आपण पाहतो की काय विचार आपण पाहतोय की अभ्यासक ज्या वेळेस आपण पाहतो की सी लेवल पासून उंची ज्या वेळेस मोजत असतात भारत ही जी आपण पाहतो की समुद्र सपाटी जी आहे या समुद्र सपाटीपासून ज्या वेळेस उंची मोजतात त्यावेळेस आज जी याची उंची भरते ती म्हणजे कुठले 8,852 मीटर एवढी उंची भरताना आपल्याला दिसून येते. मात्र आपण पाहतोय की ही जी आपण पाहतोय की हा जो हिमालय पर्वत आहे याला आपण पाहतोय की तरुण पर्वत म्हणून ओळखला जातोय. कारण का हा अलीकडे त्याचं आपण पाहतोय की विकसित होतो आहे, अलीकडे त्याची निर्मिती झालेली आहे आणि तो अजून त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याची अवस्था जी आहे ती वाढण्यामध्ये आहे. अजून त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याची जी वाढ जी आहे किंवा त्याची जी उंची जी आहे ती उंची वाढतानाच आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपण पाहतो की ह्या हिमालय पर्वताचा विचार करत असताना आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलं की हा हिमालय पर्वत अतिशय उंच अशा प्रकारचा पर्वत आहे. या ठिकाणची उंची आपण पाहिजे की उतार जर आपण बघितलं तर अतिशय तीव्र अशा प्रकारचे कडे आपल्याला ह्या हिमालय पर्वतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ह्या पूर्ण हिमालय पर्वत जो आहे ह्या पूर्ण हिमालय पर्वताचा जर आपण विचार करत असताना त्या ठिकाणचे शिखर जर आपण बघितले हिमालय पर्वतावरचे हे पूर्णपणे कशा प्रकारचे आहे तर आपण पाहतो की हिमाने वेढलेले अशा प्रकारचे आपण पाहतो हे जे शिखर आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की हे जे खोल अशा प्रकारच्या दर्या ज्या आहे ह्या खोल अशा प्रकारच्या दर्या मोठमोठ्या अशा प्रकारच्या दर्या आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर युवा नदीच्या आपण पाहतो युवा नदी प्रणाली सुद्धा आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. युवा नदी प्रणाली म्हणजे काय की हे जे
तरुण आपण पाहतो की हे जे पर्वतीय भाग जे आहे, ह्या पर्वतीय भागामधून ज्या नद्या ज्या आहे, ह्या नद्या ज्यावेळेस उगम पावत असतात आणि उगम पावल्यानंतर आपल्या सोबत मोठं आपण बाकी खळखळणारं पाणी आपण म्हणतोय, हे मोठ्या प्रमाणात जे आपण पाहतो की किंवा धावत्या आपण म्हणतोय, ह्या धावत्या मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या पर्वतीय भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून या ठिकाणची जी नदी प्रणाली जी आहे, नदीची अवस्था ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस आपण बाकी नद्यांच्या 3 प्रकारच्या अवस्था आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपण पाहतो की याच्यामध्ये पहिली अवस्था जी युवा अवस्था आपण म्हणतोय, नद्यांची जी युवा अवस्था जी आहे, ती नद्यांची युवा अवस्था आपल्याला ह्या हिमालय पर्वतामध्ये पहिली युवा अवस्था आपण म्हणतोय, ही अवस्था आपल्याला त्या नद्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहतोय की हे भारतीय उपखंडातील आपण पाहतो की ह्या ठिकाणचं हवामानाचा जर आपण विचार जर आपण केला हिमालय पर्वताचा, तर हिमालय पर्वतामध्ये काल आपण बघितलं होतं की आपण पाहतोय की हे उप उष्ण कटिबंधामध्ये येताना आपल्याला दिसून येते. उप उष्ण कटिबंध म्हणजे काय की उष्ण कटिबंध आपण कुठून कुठपर्यंत आपण त्याची विभागणी केलेली आहे की 0° आपण पाहतोय की 0° अक्षर उत्तर ते कुठं आपण बाकी 23.5° उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडे आपण पाहतो की दक्षिणेकडे 0° अक्षर उत्तर ते 23.5° आपण पाहतो की दक्षिण अक्षर उत्तरच्या दरम्यान म्हणजे 23.5° उत्तर म्हणजे कर्कवृत्त ते मकरवृत्त हा जो पट्टा जो आहे, या पट्ट्याला आपण काय म्हणतोय, उष्ण कटिबंध आपण म्हणतोय. आणि आपण पाहिजे की पुढे काय लागतंय, समशीतोष्ण कटिबंध आपण म्हणतोय. हा तर समशीतोष्ण कटिबंध कुठून कुठपर्यंत लागतोय, त्या आपण पाहतोय की 23.5° ते 66.5° उत्तर दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला हे समशीतोष्ण कटिबंध आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु ह्या पट्ट्याला आपण काय म्हणतोय की उप उष्ण कटिबंध असं म्हटलं जातंय, कारण का आपण बाकी जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही, किंवा आपण बाकी त्याच्या समशीतोष्णामध्ये सुद्धा आपण काही वेळेस हा भाग गरम असतोय, काही वेळेस हा भाग आपण पाहतो की थंड असतोय. म्हणजे त्याच्यामुळे आपण पाहतोय की नेहमी सारखी परिस्थिती नसते. म्हणून ह्या भागाला आपण काय म्हणतोय, उप उष्ण कटिबंध आपण म्हणतोय. आणि ह्या भागाचा विचार जर आपण केला किंवा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ही जी वनश्री जी आहे किंवा ही जे वन जे आहे, हा वनाने पूर्णपणे नटलेला अशा प्रकारचा प्रदेश, म्हणून अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा हा जो पर्वतीय भाग जो आहे, याची आपण माहिती आपण काल आपण करून घेत होतो. त्याच्यामध्ये आपण पाहिजे की ह्या हिमालय पर्वताची लांबी किंवा आपण पाहिजे की शिवालिक रांगांची जर लांबी जर आपण बघितली, भारतामध्ये आपण पाहिजे सर्वात जास्त आपण पाहिजे की शिवालिक आपण हिमालय पर्वतामध्ये जो खालचा जो भाग जो आहे, म्हणजे आपण पाहतो की उत्तरेकडे जर आपण बघितलं, जम्मू काश्मीर जर सोडलं तर जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतो की ह्या 3 प्रकारच्या रांगा आपल्याला भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जम्मू काश्मीरमध्ये. मात्र ज्या आपण पाहतोय की जे डोंगर रांगा ज्या आहेत त्यामध्ये आपण पाहिजे शिवालिक डोंगर रांगा आपण म्हणतोय, ह्या हिमालय पर्वताच्या हे डोंगर रांगा जी ह्याची लांबी जी आहे साधारणपणे आपण पाहतोय की 2400 किलोमीटर पेक्षा अधिक अशा प्रकारची लांबी जी आहे, ही अधिक अशा प्रकारची लांबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याची हिमालयाची आपण पाहतो की रुंदीच्या संदर्भामध्ये विचार करतोय, ही जी रुंदी जी आहे ही रुंदी आपल्याला किती पाहायला मिळते, तर आपण पाहतो की पश्चिमेमध्ये आपण पश्चिमेला भारताच्या पश्चिमेला म्हणजे आपण पाहतो की हिमालय पर्वताच्या पश्चिमेला म्हणजे जे जम्मू काश्मीरचा जो भाग जो आहे, ह्या जम्मू काश्मीरच्या भागामध्ये ह्याची लांबी जी आहे ही 500 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. किंवा आणि अरुणाचल प्रदेशामध्ये आपण पाहतो की याची लांबी जी आहे ही अरुणाचल प्रदेशामध्ये आपल्याला किती पाहायला मिळते, या ठिकाणी आपण पाहतो की अरुणाचल प्रदेश आहे, ह्या अरुणाचल प्रदेशामध्ये 240 ते 320 किलोमीटर एवढी आपण पाहतोय की रुंदी जी आहे, एवढी रुंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हे जे हिमालय पर्वत जे आहे, या हिमालय पर्वताचं क्षेत्रफळाचा ज्यावेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस हे जे क्षेत्रफळ जे आहे किती आहे, 5 लाख चौरस किलोमीटर. किती, 5 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र जे आहे, एवढं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण बाकी याचा विस्ताराच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपण बाकी ही जी सिंधू नदी जी आहे, सिंधू नदीच्या आपण पाहतोय की घळईपासून म्हणजे पश्चिमेकडील ही जी सिंधू नदी जी आहे, या सिंधू नदीच्या घळईपासून तर पूर्वेकडे आपण पाहतो की जे ब्रह्मपुत्रा नदी जी आहे, या ब्रह्मपुत्रा नदीच्या घळईपर्यंत आपल्याला ह्या हिमालय पर्वत, भारतातील हिमालय पर्वत जो आहे, या भारतातील हिमालय पर्वताची लांबी आपल्याला ह्या ठिकाणी आपण पाहतो की ही पाहायला मिळते. आता हे जे आपण पाहतोय की जवळपास आपण पाहतोय की हिमालय पर्वत जो आहे, ह्या हिमालय पर्वताचा आकाराचा ज्यावेळेस आपण विचार जर यावेळेस आपण करतोय, म्हणजे ज्यावेळेस आपण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे पामीरचं पठार सर्व आपण पाहतोय की आशिया खंडामधील ज्या जेवढ्या डोंगर रांगा ज्या आहे किंवा युरोपमध्ये जाणाऱ्या ज्या डोंगर रांगा ज्या आहे, ह्या डोंगर रांगाचा ज्यावेळेस आपण विचार करतोय, ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, त्यावेळेस ह्या डोंगर रांगा पूर्णपणे कुठे येऊन मिळताना आपल्याला दिसून येत आहे, पामीरच्या पठारामध्ये विलीन होताना आपल्याला दिसून येत आहे, किंवा पामीरच्या पठारामधून ह्या डोंगर रांगा निघालेल्या आपल्याला वाटतंय. परंतु आपण ज्यावेळेस पामीरच्या पठारापासून ज्यावेळेस आपण बघतोय
त्यावेळेस आपल्याला ह्या हिमालय पर्वताची आपण पाहतो की जो आकार जो आहे हा आकार आपल्याला कशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय, आंतरवक्राकार किंवा आपण आंतरवक्राकार मधून जर आपण बघितलं तर आंतरवक्राकार, आपण बाहेरून जर आपण बघितलं तर बहिर्वक्र आकार जो आहे हा बहिर्वक्र आकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे भारताचे आपण पाहतोय की भारतामध्ये याचा आकार जो आहे हा आकार हा कशा प्रकारचा आहे, बहिर्वक्र अशा प्रकारचा हिमालयाचा आकार भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण पाहतोय की ही जी सीमाचे जर आपण बघितल्या त्या भारताच्या आपण पाहतो हिमालय पर्वताच्या सीमा जर आपण बघितलं तर दक्षिणेकडे काय आहे, हे जे मैदानी भाग आहे, दक्षिणेकडे काय आहे, मैदानी भाग आहे. आणि उत्तरेकडे आपण पाहतो की उत्तरेकडे जे आपण पाहतो की जे तिबेटचं पठार वगैरे आपण म्हणतोय हे तिबेटचं पठार आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता हे जे आपण पाहतोय की पुढे ही जी डोंगररांग आहे, ही डोंगररांग पुढे आपण पाहतोय की ही तुम्हाला सांगितलं की आता ही जी बहिर्वक्र डोंगररांग जी आहे ही बहिर्वक्र डोंगररांग ही अशा प्रकारचे गेले आणि पुढे म्यानमार जे आहे ह्या म्यानमार मधून आपण बाकी ही खाली आलेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे आग्नेयेकडे गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ही जी आपण पाहतोय की ही हिमालय जे आहे ह्या म्यानमार मधून त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारची ही जी हिमालय पर्वत जे आहे हिमालय पर्वताची माहिती आपण मागच्या वेळेस आपण करून घेतली वरवर. त्यानंतर आपण पाहा की ह्याच्यामध्ये अनेक असे प्रकार आपण केले आहे. उत्तरेकडे आपण पाहा की पर्वतीय प्रदेश आपण म्हणतोय, भारताच्या उत्तरेकडे जे पर्वतीय प्रदेश जो आहे याची प्राकृतिक रचना ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस ह्या हिमालय पर्वताचे वेगवेगळे विभाग आपण करतो. हिमालय पर्वताचे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की पहिला जो प्रकार जो आहे तो म्हणजे कुठला आहे, हिमालय पर्वताचा जो शिवालिक डोंगर रांगा आपण म्हणतोय किंवा यालाच आपण काय म्हणतोय, बाह्य हिमालय असं आपण म्हणतोय. आता शिवालिक डोंगर रांगा कुठे आपल्याला पाहायला मिळत आहे की ह्या जे शिवालिक डोंगर रांगा ज्या भारताच्या आपण पाहतोय की ही जे उत्तरेकडे किंवा आपण भारताच्या उत्तरेकडे हा हिमालय पर्वत आहे. मात्र ज्या वेळेस आपण पाहतो की इंडो गँगोटिक किंवा आपण पाहतो की हा जो प्लेन जो आहे, प्लेन रिजन जो आहे किंवा हा जो एरिया जो आहे, हे जे मैदान जे आहे ह्या मैदानामधून ज्या वेळेस आपण पाहतो की अत्यंत कड्यासारखा हा जो भाग जो दिसतोय, अत्यंत आपण म्हणजे सुरुवातीला ज्या डोंगर रांगा लागतात ह्या सुरुवातीला म्हणजे आपण पाहतो हिमालय पर्वताच्या सुरुवातीला ज्या डोंगर रांगा लागतात त्या डोंगर रांगांना आपण काय म्हणतोय, शिवालिक डोंगर रांगा आपण म्हणतोय. म्हणजे हिमालयाच्या हा जो हिमालय पर्वत आहे ह्या हिमालय पर्वताच्या दक्षिणेला ह्या डोंगर रांगा जे आहे, ज्या डोंगर रांगा ज्या आहे ह्या डोंगर रांगांना आपण काय म्हणतोय, शिवालिक डोंगर रांगा आपण म्हणतोय. शिवालिक डोंगर रांगा म्हणून ओळखल्या जातात. आता ह्या शिवालिक डोंगर रांगांचा दक्षिणेकडील जो उतार जो आहे हा आपण पाहतो की हा जो भाग जो आहे याला आपण काय म्हणतोय, शिवालिक डोंगर रांगा आपण म्हणतोय, शिवालिक डोंगर रांगा. आता हा दक्षिणेकडील जो उतार जो आहे हा दक्षिण म्हणजे कोणाच्या दक्षिणेकडील उतार, ह्या हिमालय पर्वत जो आहे किंवा ह्या दक्षिणे आपण पाहतो की ही शिवालिक डोंगर रांगा जे आहे ह्या शिवालिक डोंगर रांगाच्या दक्षिणेकडील जो उतार जो आहे हा दक्षिणेकडील उतार हा कशा प्रकारचा आहे तर अत्यंत तीव्र स्वरूपाचा उतार आपल्याला ह्या रांगांचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या रांगेच्या आपण पाहतोय की रांगांच्या आपण पाहतो की सपाट कडा आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे जे कडा जे आहे ह्या कडा जर आपण बघितल्या तर सपाट अशा प्रकारच्या कडा ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की ह्या अनेक अशा प्रकारच्या डोंगर रांगा जे आहे ह्या डोंगर रांगामध्ये अनेक अशा प्रकारचे शिखरे जे आहे आपण पाहतो की याचे वैशिष्ट्य जर आपण बघितले कशाचे आपण पाहतो की शिवालिक डोंगर रांगाचे वैशिष्ट्य जर आपण बघितले तर अपनती शिखरे आणि आपण पाहतो की अभिनती दर्या हे मुख्य अशा प्रकारचे दोन वैशिष्ट्य आपल्याला ह्या शिवालिक डोंगर रांगांचं आपल्याला सांगता येते. म्हणजे जे अपनती म्हणजे वर आलेले जे शिखर जे आहे म्हणजे भूभागाचे वर आलेले हे जे शिखर तुम्हाला दिसत आहे तुमच्या मॅप मध्ये आपण पाहतो की हे दिसत आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे हे शिखर वर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असंख्य अशा प्रकारचे हे जे खोलगट भाग तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये असंख्य अशा प्रकारच्या दर्या म्हणजे अपनती दर्या जे आहे ह्या अपनती दर्या यांचं हे जे वैशिष्ट्य जे हे वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की हिमालयाला आपण पाहतोय की समांतर अशा प्रकारचे हे जे हिमालय पर्वत जे आहे ह्या हिमालय पर्वताला समांतर अशा प्रकारच्या हे ज्या शिवालिक टेकड्या ज्या आहे ह्या शिवालिक टेकड्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हिमालयाला आपण पाहतो की हे जे हिमालय पर्वत आहे ह्या हिमालय पर्वताच्या आपण पाहतोय की ह्या समांतर अशा प्रकारच्या ह्या डोंगर रांगा गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे जे टेकड्या ज्या ह्या टेकड्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या टेकड्या कुठपर्यंत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ते हे जे तुम्हाला मागे तुम्हाला सांगितलंय की हे जे पश्चिमेला सिंधू नदीचं ही जे दरी जे आपण पाहतो दरी जी आहे आणि पूर्वेला ब्रह्मपुत्रा नदीची ही जी दरी जी आहे इथून इथपर्यंत आपल्याला ही शिवालिक डोंगर रांगा ज्या ह्या शिवालिक डोंगर रांगा गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र पश्चिमेला आपण पाहतो की कुठलं पठार आहे तर आपण पाहतो की पोटवार जे पठार जे आहे पोटवार पठार ह्या पोटवार पठारापासून पूर्वेस आपण पाहतोय की जी ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ही पूर्वेकडे असणारी ही जी ब्रह्मपुत्रा नदी जी आहे
त्याच्या दरीपर्यंत आपण बाकी हे जे शिवालिक टेकड्या ज्या आहेत ह्या शिवालिक टेकड्या पसरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. याच्या लांबीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना किती आपण बाकी 2400 किलोमीटर एवढी लांबी आहे. आवाज येतोय सगळ्यांना? पवार, जाधव, हो वळदरे, येतोय सर. येतोय येतोय ना? समजतंय का? हो सर. समजत नाही? समजतंय सर, समजतंय. समजतंय का? एकाचाच आवाज यायला लागलाय. पवार, चव्हाण, ठीक आहे. म्हणजे याची आपण बाकी हे जे शिवालिक टेकड्या ज्या आहे ह्या शिवालिक टेकड्यांची ही जी लांबी जी आहे ही लांबी आपण पाहत की ही जी शिवालिक टेकड्या ज्या आहे ह्या शिवालिक टेकड्यांची लांबी किती आहे तर 2400 किलोमीटर एवढी लांबी आपल्याला ह्या शिवालिक टेकड्यांची आपल्याला सांगता येते. आणि याची रुंदीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना ही जी शिवालिक टेकड्या ज्या आहे याची रुंदीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपण पाहतोय की हिमाचल प्रदेश जो आहे हा जो हिमाचल प्रदेश जो आहे ह्या हिमाचल प्रदेशामध्ये याची लांबी 50 किलोमीटर एवढी लांबी आहे. तर पूर्वेस आपण बाकी हे जे अरुणाचल प्रदेश जे आहे त्या अरुणाचल प्रदेशामध्ये आपण पाहतोय की अरुणाचल प्रदेशामध्ये सुद्धा आपण पाहतोय की 50 किलोमीटर पेक्षा कमी अशा प्रकारची लांबी जी आहे ही लांबी आपल्याला ह्या शिवालिक डोंगर रांगांच्या आपल्याला पाहायला मिळतात. शिवालिक डोंगर रांगा ह्या आपण पाहतोय की या ठिकाणी घडई तुम्हाला दिसते आहे ना. ही घडई जी आहे दिसतंय का? एरो दिसतोय माझा? जाधव, दिसतोय सर, दिसतोय. हा, एरो दिसतोय ना. ही जी घडई जी आहे ही घडई कुठली आहे? तिस्ता नदीची घडई. कुठली? जी तिस्ता नदी जी आहे त्या तिस्ता नदीची घडई आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तिस्ता नदी आणि ही जी रेंडक नदी आपण म्हणतोय ह्या रेंडक नदीची ही जी घडई जी आहे ह्या घडीचा जर अपवाद जर आपण सोडला तर ही जी आपण पाहतोय की शिवालिक डोंगर रांग जी आहे ही शिवालिक डोंगर रांग पूर्वेपासून तर आपण पाहतोय की ह्या जम्मू काश्मीर पासून आपण बाकी जम्मूचा जो भाग जो आहे ह्या जम्मू पासून तर आपण पाहतो की कुठपर्यंत आपल्याला पाहायला मिळते अरुणाचल प्रदेशापर्यंत आपण जे ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मध्ये हा भाग जर आपण सोडला नद्यांचा तिस्ता नदीचा आणि रेंडक नदीच्या घडीचा भाग जर अपवाद जर आपण सोडला तर ही जी आपण बाकी डोंगर रांग आहे ही अखंड स्वरूपाची डोंगर रांग आहे. अखंड स्वरूपाची डोंगर रांग आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या टेकड्यांची उंची जी आहे या टेकड्यांची म्हणजे शिवालिक डोंगर रांगावरची उंची आपण बाकी ज्या टेकड्या ज्या आहेत ह्या टेकड्यांची उंची जवळपास आपण बाकी कुठून कुठपर्यंत आपल्याला पाहायला मिळते तर 600 ते 1500 मीटर उंचीच्या दरम्यान आपल्याला ह्या शिवालिक डोंगर रांगांची उंची आपल्याला पाहायला मिळते. उंची किती? 600 ते 1500 मीटरच्या दरम्यान आपल्याला ह्या शिवालिक डोंगर रांगांची उंची जी आहे ही उंची आपल्याला पाहायला मिळते. हिमालयाच्या आपण पाहतो की ज्या इतर रांगा ज्या आहेत हिमालयाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगा आपण एक डोंगर रांगाच्या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत. ह्या हिमालयाच्या इतर रांगांपेक्षा या रांगेची जी निर्मिती जी आहे ह्या रांगेची निर्मिती सर्वात शेवटी झालेली आहे. ही जी आपण पाहतो की ही जी आपण पाहतो हिमालय पर्वत ज्यावेळेस आपण पाहतो की हिमालयाची उत्क्रांती ज्यावेळेस झाली त्याच्यानंतर आपण पाहतो की सर्वात शेवटी म्हणजे आपण पाहतो की जो तुम्ही वेगनाचा खंडवल सिद्धांत तुम्ही बघितला जी लॉरेशिया भूमी जी होती म्हणजे अंगारा भूमी जी होती त्या अंगारा भूमीमध्ये ही जे भारतीय द्वीपकल्पीय पठार जे आहे किंवा हे जे द्वीपकल्प जे आहे हे कुठं चाललं आहे त्या आशिया खंडाच्या मध्ये चाललंय आणि त्याच्यामध्ये घड्या पडलेल्या सुरुवातीच्या ज्या घड्या ज्या आहेत ते वर झालेल्या आहेत. तुम्हाला नेहमी त्या ठिकाणी फुग्याचे उदाहरण मी देत असतो कारण का ज्या वेळेस आपण बाकी लांब एखादा फुगा जर आपण घेतला आणि फुग्याच्या जर दोन्ही बाजूला जर आपण दाब जर दिला तर मधली जी आपण बाकी हवा जी आहे ती मधल्या भागामध्ये उंचवट झालेली आपल्याला पाहायला मिळते. तशाच प्रकारचा जो सुरुवातीचा जो भाग जो आहे सुरुवातीचा जो हिमालय जो आहे हा म्हणजे आपण पाहतोय की जो ग्रेटर हिमालय आपण म्हणतोय किंवा ट्रान्स हिमालय आपण म्हणतोय हा सुरुवातीला त्या ठिकाणी तयार झाला आणि नंतर शेवटी जे आपण पाहतोय की ही जी शिवालिक डोंगर रांगा ज्या आहे ह्या शेवटी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शिवालिक डोंगर रांगा ह्या शेवटी निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या शिवालिक डोंगर रांगा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या नावाने ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येत आहे. वेगळ्या नावाने ओळखल्या जातात म्हणजे कोणकोणत्या नावाने ओळखले जातात ह्या अशा प्रकारचे आपण पाहतो की ही जी डोंगर रांग जी आहे ही डोंगर रांग ह्या नकाशामध्ये तुम्हाला दिसतंय की ही जी डोंगर रांग जी आहे ही डोंगर रांग जी गेलेली आहे ह्याला आपण काय म्हणतोय शिवालिक डोंगर रांग आपण म्हणतोय. ही कुठली आहे? शिवालिक डोंगर रांग आपण म्हणतोय. या ठिकाणी आपण पाहतो की रेंडक आणि आपण बाकी तिस्ता नदी जी आहे या ठिकाणी जर आपण हे सोडलं हा जो भाग जर आपण सोडला तर ही जी आपण पाहतो की शिवालिक डोंगर रांगा ज्या ह्या सलग अशा प्रकारच्या डोंगर रांगा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की
वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. शिवालिक डोंगररांगा ह्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. याच्यामध्ये कुठली आहे आपण पाहतो की हे जे आपण पाहतो की जम्मू काश्मीर जे आहे त्या जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या भागात कोणत्या नावाने ओळखले जातात तर जम्मू टेकड्या म्हणून ओळखले जाते. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो की हे जे जम्मूच्या टेकड्या ज्या आहे हे जे जम्मू टेकड्या ज्या आहे म्हणजे ही जी डोंगररांग जी आहे ही काश्मीरमधून न जाता ही कुठं आहे काश्मीरचा जो भाग जो आहे तो उंच अशा प्रकारचा भाग आहे आणि जम्मूचा जो भाग जो आहे अलीकडचा जो भाग जो आहे त्या ठिकाणी ह्या डोंगररांगा जाते आहे. म्हणून आपण पाहतो यांना काय म्हणतो आपण जम्मूच्या टेकड्या असं आपण म्हणतोय. आणि उत्तराखंड जे आहे या उत्तराखंडामध्ये आपण पाहतो की दहांग रांगा असं म्हटलं जातं. हे जे उत्तराखंड जे आहे हे दहांग रांगा किंवा दुधवा रांगा किंवा आपण पाहतो की नेपाळमध्ये आपण पाहतो की ही जी डोंगररांग जी आहे ही नेपाळमध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते. ही जी नेपाळ जी आहे ह्या नेपाळमध्ये कुठली आहे चुरिया घाट टेकड्या. चुरिया आपण पाहतो ही जी चुरिया घाट टेकड्या अशा प्रकारचं नाव आहे. आणि अरुणाचल प्रदेशामध्ये आपण पाहतो की डाफला, गिरी, अबोला, मिस्सी ह्या ज्या टेकड्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येत आहे. आणि या टेकड्यांच्या उत्तर दिशेला जर आपण बघितलं तर आपण पाहतो की हिमालय पर्वत जो आहे त्या हिमालय पर्वतामधून आपण पाहतो की वाहणारे जे आपण पाहतोय की असंख्य अशा प्रकारच्या नद्या ज्या आहेत ह्या असंख्य अशा प्रकारच्या नद्या ह्या उत्तर हिमालयामधून त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या टेकड्या ज्या आहेत ह्या टेकड्यांना वळसा घालून त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येत आहे किंवा मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की ह्या टेकड्या उत्तरेकडून वाहून येणाऱ्या ज्या नद्या ज्या आहेत ह्या वाहून येणाऱ्या नद्या आणि त्या नद्यांना मोठ्या प्रमाणात अडथळा म्हणून आपण पाहतो की शिवालिक टेकडी आहे. त्या नद्यांना आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करते. म्हणून आपण पाहतोय की ही जी नदी जी आहे मागे तुम्हाला सांगितलं की आपण पाहतोय की बिहारची दुःखासुरची नदी तुम्हाला मागे तुम्हाला सांगितलं की कोसी नदी आपण म्हणतोय. म्हणजे ही अशा प्रकारची ही कोसी नदी ज्यावेळेस आपण पाहतो की ह्या पायथ्याजवळ आपण पाहतो उतरते पायथ्याजवळ आपण पाहतो उतरते त्यावेळेस आपण पाहतोय की ही जी मोठ्या प्रमाणात आपण पाहतो जो 500 किलोमीटरचा जो एरिया जो आहे ह्या 500 किलोमीटरच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात कुठल्या भागामध्ये कधी पूर येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपण पाहतो की हे जे अडथळा निर्माण झाल्यामुळे ह्या डोंगर रांगामुळे आपण पाहतो की अडथळा निर्माण झाल्यामुळे आपण पाहतोय की हे जे डोंगर रांगा जे आहे ह्या डोंगर रांगामुळे आपण पाहतो की अडथळा निर्माण झालेला आहे. आणि अडथळा निर्माण झाल्यामुळे आपण पाहतोय की अनेक अशा प्रकारची तात्पुरती अशा प्रकारची तळी किंवा कायमस्वरूपाची तळी आपल्याला ह्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या ज्या नद्या ज्या आहेत ह्या नद्या ज्या आहेत ह्या नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ जो आहे हा गाळ कुठं साचतोय ह्या खोलगट भागामध्ये ह्या पर्वतीय भागाच्या खोलगट भागामध्ये साचते. आणि खोलगट भागामध्ये जमा झाल्यामुळे त्या कालांतराने ते जे आपण म्हणजे सपाट अशा प्रकारचं मैदाने त्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात तयार होतात. आणि त्या सपाट जो भाग जो आहे त्या सपाट भागामध्ये जे मैदान तयार झाले किंवा जो गाळ जो साचलेला आहे त्या भागाला आपण काय म्हणतोय डून असं आपण म्हणतोय. मागे तुम्हाला सांगितलं होतं की जर आपण म्हणजे डून अशा प्रकारचं तुम्हाला सांगितलं होतं की हे जे डून जे आहे त्या सपाट मैदानी भागामध्ये अनेक अशा प्रकारचे गावं अनेक अशा प्रकारचे शहर आपण पाहतो की त्याच्यामध्ये विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळते. डून मध्ये आपण पाहतो की अनेक अशा प्रकारचे गावं किंवा वसाहती जे आहे हे वसाहती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. उत्तरेकडे जर आपण बघितलं तर उत्तरेकडे आपण पाहतो की उत्तरांचलमध्ये जर आपण बघितलं तर उत्तरांचलामध्ये आपण पाहतोय की ही जी डेहराडून जी आहे ही डेहराडून त्या ठिकाणी विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. किंवा जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतो की उधमपूर किंवा आपण पाहतो की कोटली याशिवाय आपण पाहतो की कोटाहा किंवा पोटली कोठारी चुंबी काठमांडू हे जे आपण पाहतो की काठमांडू किंवा कथाडा हे जे गावं जे आहे किंवा हे जे शहर जे आहे हे शहर डून मध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. डून मध्ये काय खोलगट भाग त्या खोलगट भागामध्ये उत्तरेकडून येणारे ज्या नद्या ज्या आहेत त्या नद्या आपल्या सोबत गाळ मोठ्या पार वाहून घेऊन येत असतात. इथे मैदान त्या ठिकाणी तयार होते आणि त्या मैदानामध्ये हे जे डून जे आहे हे जे गावं जे आहे हे गावं विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे जे शिवालिक टेकड्या ज्या आहे ह्या शिवालिक टेकड्यांच्या पूर्व भागात आपण पहा की शिवालिक टेकड्या ज्या आहे ह्या शिवालिक टेकड्यांचा जर आपण विचार जर आपण केला ही पूर्ण आपण पहा की शिवालिक टेकडी जी आहे ह्या शिवालिक टेकड्यांचा पूर्वेकडील भाग जो आहे पूर्वेकडील भागाचा जर आपण विचार जर आपण केला तर पूर्वेकडील भागामध्ये आपण पाहतोय की पूर्वेकडील शिवालिक टेकड्यांमध्ये सर्वाधिक वनश्री आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वाधिक वन जे आहे हिरवेगार अशा प्रकारचे वन जे आहे हे वन आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जसं आपण पश्चिमेकडे जातोय तसं ह्या शिवालिक टेकड्यांमध्ये आपण पाहतोय की वनांचं प्रमाण जे आहे हे वनांचं प्रमाण
कमी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ह्याचे कारण जे आहे, ह्याचे कारण आपण ज्यावेळेस आपण पाहतोय की भारताचं आपण महत्व आपण बघत असताना आपण पाहतो की याच्यामध्ये हिमालयाचं महत्व आपण ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला हे समजेल की आपण पाहतो की त्या ठिकाणी वनांचं प्रमाण का कमी आहे. हे जे कारण जे आहे हे कारण आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला समजून घेता येतात. त्यामध्ये आपण पाहतोय की दाट अशा प्रकारचे वन जे आहे हे आपल्याला कुठे पाहायला मिळतात, पूर्व सिवालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पूर्व सिवालिकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की ही जे आपण पाहतोय की हे जे शिवालिक जे आहे, हे जे डोंगररांगा जे आहे याच्या पश्चिमेकडे जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये वनश्री जे आहे, ह्या वनश्री म्हणजे आपण पाहतो की हे जे वन जे आहे हे वन कमी कमी होत गेलेले ह्या डोंगररांगामध्ये आपल्याला पश्चिमेकडे आपल्याला कमी कमी होत गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की ह्या रांगांचा आपण पाहतो की दक्षिण उतार जो आहे, हा जो दक्षिण उतार जो आहे, ह्या दक्षिण उतार आपण पाहतो की कोणकोणत्या राज्यातून ह्याच्यामधून गेलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण पाहतो की ह्याच्यामध्ये पंजाब आहे ना, दक्षिण उतार जो आहे हा दक्षिण उतार पंजाब आणि हरियाणा याच्यामधून आपण पाहतो की गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की या नद्या आपण पाहतो ह्या पर्वतीय भागाचं वरून येणारे जे आपण पाहतो उत्तरेकडनं येणारे जे नद्या ज्या आहे या नद्याने मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे तर खनन जे आहे हे खनन मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहतोय की खनन मोठ्या प्रमाणात केल्यामुळे आपण पाहतोय की पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनन होतं आणि त्या भागात आपण पाहतोय की जे खनन होतंय त्याला त्या भागामध्ये पंजाब किंवा हरियाणामध्ये जी स्थानिक भाषा जी आहे त्या स्थानिक भाषेमध्ये आपण त्याला आपण काय म्हणतोय ठोस असं आपण म्हणतोय. काय म्हणतोय ठोस. हे जे ठोस जे आहे ठोस अशा प्रकारचं त्याला म्हटलं जाताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचं आपण पाहतोय की ही जी डोंगररांगे आहे ह्या डोंगररांगेच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार आपल्याला करता येते. आता ही डोंगररांग जी आहे ही डोंगररांग आपण पाहतोय की ही जी ह्याच्यामध्ये आपण बघितले, आता आपण पाहतो की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगररांगा आपण याच्यामध्ये आपण बघितल्या. पहिली जी डोंगररांग जी बघितली ती म्हणजे कुठली शिवालिक डोंगररांग आपण बघितली. दुसरी जी डोंगररांग आपण गेलेली आहे हिमालय पर्वत त्याला आपण काय म्हणतोय लघु हिमालय किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय लेसर हिमालय किंवा मध्य हिमालय असं सुद्धा आपण म्हणतोय. काय मध्य हिमालय. आणि ही जी आपण पाहतोय की भारतामध्ये जी गेलेली जी डोंगररांग आहे ही तिसरी जी डोंगररांग आहे त्या तिसऱ्या डोंगररांगेला आपण काय म्हणतोय ट्रान्स हिमालय आपण म्हणतोय. जी बॉर्डर जी आपण म्हणतोय जी भारताच्या आपण पाहतोय की काश्मीर न म्हणता आपण पाहतो की हे जे तिबेट जे आहे तिबेट भूतान किंवा नेपाळ याच्यामधून जी ही जी डोंगररांग जी गेलेली आहे ही काय आहे ही जी ट्रान्स हिमालय बृहद हिमालय आपण म्हणतोय. ह्या बृहद हिमालयाची ही जी डोंगररांग जी आहे ही डोंगररांग ह्याच्यामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या राज्यामधून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतोय की दुसरी जी आपण पाहतो की ही जी डोंगररांग जी आहे उत्तरेकडे आपण पाहतो की लडाख वगैरे हा जो पट्टा जो आहे काश्मीर आणि लडाख मधून जी गेलेला जो पर्वतीय भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय ट्रान्स हिमालय आपण म्हणतोय. ट्रान्स हिमालय हा जो भाग जो आहे ह्याला आपण काय म्हणतोय ट्रान्स हिमालय आपण म्हणतोय. आता याच्यामध्ये दुसरा जो प्रकार जो आपण घेणार आहोत म्हणजे पर्वतीय रांग जी आपण दुसरी जी पर्वतीय रांग जी घेणार आहोत ती म्हणजे कुठली आहे ती म्हणजे आपण पाहतोय की लेसर हिमालय किंवा मध्य हिमालय किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय हिमाचल अशा प्रकारची ही जी डोंगररांग आहे ही डोंगररांग आपल्याला अभ्यास करायची आहे. म्हणजे ही कुठली आहे ही जी डोंगररांग जी आहे ह्या डोंगररांगेला आपण काय म्हणतोय मध्य हिमालय असं आपण म्हणतोय. ही कुठले मध्य हिमालय ह्या समांतर डोंगररांगा गेलेल्या आपल्याला पाहणार. समांतर डोंगररांगा ज्या आहे ह्या समांतर डोंगररांगा गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या आपण पाहतोय की कुठला तर या पर्वतरांगा ज्या आहे ह्या पर्वतरांगेच्या दक्षिणेला म्हणजे ही जी आपण माहिती मध्य हिमालय जे आहे त्या मध्य हिमालयाच्या दक्षिणेला आपल्याला कुठली डोंगररांग आहे शिवालिक डोंगररांग आपल्याला पाहायला मिळते. या मध्य हिमालयाच्या दक्षिणेला आणि उत्तरेला कुठली आहे बृहद हिमालय. उत्तरेला कुठली डोंगररांग आहे बृहद हिमालय डोंगररांग आपल्याला पाहायला मिळते. आता ही जी हिमालय जी आहे ह्या शिवालिक टेकड्याच्या उत्तरेला बृहद हिमालय आपल्याला पाहायला मिळते आणि दक्षिणेला शिवालिक टेकडी आपल्याला पाहायला मिळतात. या शिवालिक टेकडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याची जर आपण पाहतो की हिमालय डोंगररांग जी आहे ही अतिशय गुंतागुंतीची अशा प्रकारची डोंगररांग आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हिची रुंदी जी आहे ह्या पर्वताची रुंदी जी आहे ही जी रुंदी जी आहे ही रुंदी किती आहे
ते 60 ते 80 किलोमीटर एवढी रुंदी आहे. किती? 60 ते 80 किलोमीटर एवढी रुंदी जी आहे, एवढी रुंदी आपल्याला ह्या भागाची आपल्याला पाहायला मिळते. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. हं? येतोय? हो सर येतोय. वळदरे, पाटील, येतोय सर येतोय. येतोय. चव्हाण, चव्हाण आवाज येतोय माझा? चव्हाण, चव्हाणला आवाज जातोय का माझा? हं? आकाश, काय अडचण आहे का? विचारत चला. प्रेम स्क्रीनशॉट घेतलेत का? प्रेम, प्रेम, हा स्क्रीनशॉट घे आणि मला पाठव. आता आपलं जे आपण पाहतो की काही सेकंदामध्ये आपला पिरियड जो आहे हा पिरियड आपला संपेल. आता पुढच्या वेळेस आपण पाहतो की पुढचा जो पिरियड जो आहे हा पुढचा पिरियड आता आपला कधी आहे? तर सोमवारी जाईल. सोमवारी आपले 2 पिरियड आहे. हां, सोमवारी 2 पिरियड. आपण पुढचा जो पिरियड जो आहे तो पुढचा पिरियड आपण सोमवारी आपण घेऊया. आणि पुढचा जो भाग जो आहे तर पुढचा भाग आपण ह्याच्यामध्ये सविस्तर अशा प्रकारचा आपण त्याच्यामध्ये आपण घेऊया. ओके, काय अडचण कोणाला?